मुंबईमध्ये राहून तुम्ही हे नाही बघितलं तर काय बघितलं? टेन्शन घेऊ नका. आज तुमचा पाटील फासफूस परतून मारत टाकाटक आवरून तिकडेच चाललाय. पण आधी आपल्या काळजाचा तुकडा तेजसला बाय तर बोलू, नाहीतर पुन्हा रागवून बसायचा. मग इकडे टांगा पलटी घोडे पाटील निघाला सीएसटी ला फुल जोमात, कारण आपल्याला तिथूनच बाकीच्या मंडळीसोबत जायचं होतं. तेवढ्यात पोट म्हणे मालिक. म्हणलं हो रे लोसन, आज आधी पोटोबा मग फिरोबा. पोट फुटेपर्यंत इडली खाल्ल्यावर मोसमेला म्हणलं तू होय पुढे फिरवायला, आम्ही आहे पिचे पिचे फिरायला. आज काय पाटील गप बसत नसतो, सगळे पैसे वसूल करणार. बोट मध्ये भांडून भांडून फ्रंट सीट घेंगे म्हणजे घेंगेच. कुणी तर म्हणलंय आपल्याला नाही आबरू, आपण कशाला कोणाला घाबरू. लोक गेले लावत, आधी आपण बोटचे पैसे वसूल. आम्ही बोट मधून उतरतोय तोपर्यंत लोकल गाईड भेटले. म्हणे पाटील आज इकडं. म्हणलं हो रे, आता तुम्हीच सांगा आम्ही फिरू कुठं कुठं. म्हणे या आमच्या माग माग. ज्याच्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करून आलो ते बघून अशी रिॲक्शन यायलाच हवी. तर आम्ही आलेलो एलिफंटा केव्हजला. इथं तुम्हाला व्हरायटी मध्ये केव्ज आणि लेणी बघायला भेटतात. तासभर केलेला प्रवास इथं आला की विसरतोच. लेणी बघून बघून तुम्ही दमाल, पण लेणी काय संपायची नाहीत. तर इथं यायचं कसं, किती तिकीट आहे ते पण सांगतो. गेटवे ऑफ इंडिया वरून फेरी बोट घ्यायची. पर पर्सन 290 रुपये. इथं आला की पर पर्सन 5 रुपये ग्रामीण चार्जेस द्यायला लागतात. आणि मेन एंट्रन्सला 40 रुपये पर पर्सन. बस तेवढाच खर्च. आता पैसे कसं वसूल करायचं ते तुमच्यावर. सगळं झालं तेवढ्यात पोट म्हणे मालिक इकडे पोटाची लेणी झाली, जरा त्याच्याकडे पण बघा. म्हटलं हो रे, आता तुला वडापाव आणि सोड्यासोबत कवायतच करायला होतो बघ. आता लास्टच्या पॉइंटला पाटील आणि गँग ट्रेक करत शेवटी पोहोचली इंग्रजांच्या तोपेजवळ. म्हटलं घ्यावी का खिशात. दिवसाचा दिवस गेला. पाटील आणि गँग फुल फकाट. म्हटलं चलो रे लोसन, नाहीतर इथंच राहायला लागायचं. जाताना पण तुमचा पाटील काय शांत बसत नाही, अंगातले किड कायम बाहेर. चला तर मग आम्ही घेतो जरा झोपून, तुम्ही घ्या जरा फॉलो करून. तोपर्यंत जय महाराष्ट्र.